श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी आणि सायबर सुरक्षेसाठी महिला आयोगाचा पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन झालं. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं निधी मंजूर केला आहे. यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयत्न केले. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शासनानं यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंदिर विकास कामांना सुरुवात होत असतानाच अंबाबाई मंदिराच्या कळसालाही सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील अखेरच्या शुक्रवारी कळस चढवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यानंतर कळसाची पूजा करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मंदिराला हा कळस अर्पण केला आहे. 2.5 कोटी रुपयांचा हा कळस 1.5 किलो सोन्यात मढवलेला आहे. मंदिर संवर्धनाचं काम अद्याप सुरू असल्यानं तात्पुरतं कळस पूजन करण्यात आलं आहे. मंदिर संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर कळसाभिषेक आणि पूजन केलं जाणार आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन, समता दिंडी, शाहू स्मारक लोकार्पण, शाहू पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात डॉक्टर पवार यांच्या ऐतिहासिक ज्ञानसाधनेचा आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या देदीप्यमान योगदानाचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून महिला आणि बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, छेडछाड आणि पोस्को संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 3000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी या बैठकीत सांगितलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले तर उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे धनाजी यमकर आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची निवड झाली. प्रमुख कार्यवाहपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली. कोल्हापुरात धर्मादाय सहआयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. गोकुळ दूध संघटनेच्या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधकांनी पात्र 4844 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. 20 जुलैपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या 5470 दूध संस्थांपैकी अवसायनातील संस्था वगळता 4844 संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले होते. ठराव मागवण्याची प्रक्रिया 1 महिना सुरू होती. अखेरच्या दिवसापर्यंत 5439 ठराव जमा झाले. दरम्यान सर्वाधिक ठराव दाखल करून आम्हीच गोकुळवर निर्विवाद सत्ता मिळवणार असल्याचा दावा महायुतीनं केला आहे, तर महाविकास आघाडी देखील सत्ता मिळवण्याचा दावा करत आहे. जून महिन्यात पावसानं ओढ दिली असली तर या महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.